एक दिवस तू ही फ्रीज मध्ये सापडशील, हे वाक्य स्तुतीने तिच्या सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 24 वर्षीय स्तुती बजरंग सोनावणे हिने 8 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. फजल मोहम्मद खान या तिच्या मित्रामुळे स्तुतीने हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सुसाईड नोट मध्ये म्हटलंय. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, स्तुती सोबत असं काय घडलं की तिने आत्महत्येचा निर्णय घेतला, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी जान्हवी जाधव. आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. दंतचिकित्सा विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना मुंबईत घडली आहे. डॉक्टर स्तुती बजरंग सोनावणे असं तिचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे दिल्लीत प्रियकराने 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणासारखे तूही एक दिवस फ्रीज मध्ये सापडशील अशी धमकी तिचा प्रियकर द्यायचा. या प्रकरणी मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्रियकर फजल मोहम्मद खान याला लोअर परळ येथून अटक केली आहे. त्याला कुर्ला न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. फजल खान हा विमा एजंट म्हणून काम करतो. त्याची डॉक्टर स्तुती सोनावणे हिच्यासोबत एका डेटिंग ऍप वरून ओळख झाली होती. गेल्या 1 वर्षापासून ते रिलेशनशिप मध्ये होते. त्या दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. याबाबत स्तुतीने आपल्या मैत्रिणींना सांगितलं होतं. 8 मार्च रोजी स्तुतीचे आई वडील घराबाहेर गेले असताना तिने गळफास घेऊन तिचं जीवन संपवलं. काही वेळानंतर आई वडील घरी परतल्यानंतर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी स्तुतीच्या वडिलांनी खूप प्रयत्न केल्यानंतर खोलीचा दरवाजा तोडला आणि समोर दिसला पंख्याला लटकलेला स्तुतीचा मृतदेह. स्तुती तिच्या आई वडील आणि बहिणीसोबत मुंबईत राहत होती. हा प्रकार घडल्यानंतर स्तुतीच्या आई वडिलांनी तात्काळ पोलिसात तक्रार केली. त्यानंतर स्तुतीला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी स्तुतीला मृत घोषित केलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. घराची आणि स्तुतीने ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणची पोलिसांनी तपासणी केली. पोलिसांना घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये स्तुतीने फैजल खान हा मानसिक छळ करत असल्याचा उल्लेख केला आहे. या सुसाईड नोट मध्ये फैजल मोहम्मद खान या मित्राने चारित्र्याविषयी प्रश्न उपस्थित केले होते. फैजलच्या छळाची माहिती स्तुतीने आपल्या मैत्रिणींना दिली होती. त्यात तिने तू एक दिवस फ्रीज मध्ये सापडशील असं वारंवार म्हणायचा असं सांगितलं होतं. या सगळ्या त्रासाला कंटाळून डॉक्टर स्तुती सोनावणे हिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत. तर या प्रकरणी पुढे कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा नातेसंबंधातील मानसिक छळ, धमक्या आणि त्याचे गंभीर परिणाम याबाबत समाजात चर्चा सुरू झाली आहे. तरुण पिढीत वाढत चाललेल्या अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे एका तरुणीने आयुष्य संपवलं असून तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समाज म्हणून अशा घटनांमधून शिकत नातेसंबंधांमध्ये आदर, समजूतदारपणा आणि संवेदनशीलता जपण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.